वा सुंदर. काय चित्रे, सहस्रबुद्धे, काय चाललंय? हे पहा, तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. या. अहो, हे काय करताय? हेच मला संपवायचं. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा, त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो, आम्ही किती वेळचं सांगतोय, ऐकतच नाहीत. या, बसा बसा. नाही नको, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पेल्याला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, मी उंजडीनं पितो. अहो, आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाईक आहोत. घ्या पाणी. वा वा वा, फार सुंदर. नमस्कार. नमस्कार. या डिबणीस या. अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र डिबणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. डिबणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर, ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि या अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण माडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. वा, म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे, हे सांगणारा सत्याग्रह. काय थोर विचार. वा. चला, तयारीला या. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब जिथं म्हणन, मी तिथं बिनदिक्कत येणार. मग चला. योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी वाटावताय. आमचं पाणी, चला मी मान्य करेन, हे तुमचं पाणी आहे. तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. काय महागात पडेल रे? थांब, तुला धडा शिकवतो. हे निघेल, चल. हे बघा, तुम्हाला हे महागात पडेल. आधीच सांगून ठेवतो. हे चल. थांबा, शांत व्हा. आपण इकडे भांडायला आलोय का? माफी बाबासाहेब, पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तळ्याचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही, तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई. छबी भेटल ग बाई. नावाचं निवलं रोप दारी लागीन ग. त्या रोपाचा बोधी वृक्ष आभाळी जाईल ग. माई ग माई, माझे अभिमाई.
बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया स्पर्शिले तू पोंझळीने फुले केले पाणी चौदार तळाचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग भक्तीचा गाविला दिला भीमराया